बाद होतो तेव्हा त्याला रॉयल डक किंवा गोल्डन डक म्हटलं जातं. खरं तर आंतरराष्ट्रीय खेळामध्ये प्रिन्स ऑफ वेल्स जेव्हा पहिल्या बॉलवरती बाद झाले, दुसऱ्या दिवस वृत्तपत्रामध्ये ती बातमी आली की प्रिन्स डगआउटचे शिकार झाले, रॉयल डकचे शिकार झाले. तेव्हापासून जेव्हा पहिल्या बॉलवरती एखादा फलंदाज बाद होतो तेव्हा त्याला रॉयल डकचा शिकार असं म्हटलं जातं. आणि आपण अनेक वेळा बघितले असेल 15 ते 20 वर्षाच्या कालावधीच्या अगोदर किंवा त्या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण बघायचो की पहिल्या बॉलवरती जो फलंदाज बाद व्हायचा मग त्याच्यावरती कसं बदक दाखवायचे आणि तो बदक असा बॅट त्याला खेचत नाही याचा, त्यामुळे रॉयल डकचा शिकार आपण पहिल्या बॉलवरती जो फलंदाज बाद होत होता त्याला आपण ते चित्र बघायचो. आणि सध्या तरी तेच घडलं. विशाल भोईर या ठिकाणी बाद झाला. चांगली सुरुवात जयेश भोईरची, त्याच्या खात्यामध्ये पहिली विकेट आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रतीक गोरे या टीमचा अष्टपैलू खेळाडू, हार्ड हिटर म्हणून या खेळाडूची ओळख आहे कारण तो डावखोर आहे आणि डावखोर त्याच्या बॅट्समन समोर डावखोर त्याचा बॉलर. अपील केली जाते, सांगतात अंपायर्स की ऑप्शनच्या बाहेर इथनं संधी मिळते आणि प्राप्त झाली आहे संधी, तिचं सोनं केलंय. लागोपाठचा दुसरा विकेट, लेग बिफोर विकेट मिळाला नाही तरी स्वतःचा फॉलो थ्रू सोडत असताना इथनं फलंदाज होईल बाद, लागेल झटका दुसरा. प्रतीक गोरेगोन गणेशजी गुळवी साहेबांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन होत असताना वेलकम, तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. कारण ही स्पर्धा तुमच्या आमच्या ओळखीची आहे, तुम्ही आम्ही सर्व या स्पर्धेला प्रेम देत असतो. म्हणून या क्रीडांगणावरती हा क्रिकेटचा जो सार सुरू आहे तो पाहण्यासाठी ना निस्वार्थपणाने अनेक सारे मान्यवर येत असतात. कारण ही मान्यवरांची मांदियाळी असणारी स्पर्धा आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स निंबवली यांच्या माध्यमातून जे प्रेमाचे संबंध जपले जातात त्याच्या मागचं एकमेव कारण की सर्वांसोबत राहणं आणि सर्वांसोबत राहणंच गरजेचं. योगेशजी गुळवी असतील, धीरज असतील, त्यानंतर निखिल बालेकर असतील, प्रशांत असतील अँड ऑल टीम ही सगळ्यांना एकत्रित घेऊन चालते. म्हणून या स्पर्धेवरती नेहमी सर्वांचं प्रेम राहिलंय. तुम्हा आम्हा सर्वांना प्रेम देणारी स्पर्धा आई वज्रेश्वरी चषक 2025. परंतु दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं ना तर क्रिकेटच्या या सारामध्ये मॅच क्रमांक 2 मध्ये फर्स्ट इनिंगमध्ये 2 विकेट अर्ली गेल्यात. जयेश भोईरने ती कामगिरी केली. डावखोऱ्या त्याचा बॅट्समन समोर घातक होता, त्यासाठी असा बॉल टाकला ज्या बॉलवरती प्रत्युत्तरच नव्हतं. प्रतीक गोरेला तो ही परतला मैदानाच्या बाहेर आणि आता मयूर जोशी आलाय क्रमांक 4 वरती. पार्टनरशिप आता बनवावी लागेल कारण पहिलीच ओव्हर आहे, 2च फिल्डर डीप मध्ये आणि फायदा उचलू देत नाहीये सध्या तरी जयेश. थर्ड बॉल ऑप्शनच्या बाहेर कट केला, वर शॉट, सुंदर फटका, कट केला बॉलला, स्मॅश करत असताना स्वीपर कव्हरच्या दरम्यान फिल्डरचा ट्राय, परंतु बॉल चालला बॉर्डरलाईनच्या बाहेर, येतोय चौकार. ती जो टप्पा होता ऑप्शनच्या बाहेर त्याला फक्त दिशा देत असताना गॅप मध्ये ढकलत असताना या बॉलवरती चौकार. चौकाराने डावाची सुरुवात झाली, अपील केली जाते. पण तो सांगतात अंपायर की कदाचित ड्रॅग झाली असावी बॅट खेळपट्टीला. पाटा विकेट असल्या कारणाने ना खरं तर बॉल आणि बॅटचा जेव्हा संपर्क होतो तो साऊंड असतो ना त्याच्यापेक्षा सॉफ्ट साऊंड असतो जेव्हा बॅट खेळपट्टीला ड्रॅग होते. कारण पाटा विकेट म्हटली गेली तर लेदर बॉल त्याच्यावरती जास्त बाउन्स व्हावा म्हणून ती कडक केलेली असते, त्याच्यामुळे सध्या तरी बॅट ड्रॅग झाली असावी आणि तो साऊंड असावा. म्हणून अंपायर्सने ती अपील फेटाळली आणि इथनं चौकारानंतरचा कमबॅक जयेश भोईरचा. ऑन द स्ट्राईक मयूर. आई चेंडू ऑप्शनच्या बाहेर कट केलाय, बॉल चाललाय शॉर्ट थर्डमॅनच्या फिल्डरच्या हातामध्ये, पॉइंट या बॉलची फिल्डिंग झाली आहे. चांगला बॉल होता, शरीरापासून दूर ठेवला आणि सुरुवातीपासून तेच केलंय. कारण ज्या वेळेला विशाल भोईर समोर होता त्यानंतर आपण पाहिलं तर त्याच्या समोर सुद्धा थोडासा शरीरापासून दूर ठेवला जाणारा चेंडू तो त्याच्यासाठी उपयुक्त राहिला. त्यानंतर यॉर्कर बॉल आणि 3 बॉल असे आहेत ते शरीरापासून दूर ठेवल्यात जयेश भोईरने. नुकतं ज्यांचं आगमन या ठिकाणी मंचावरती होत असताना ज्यांच्या येण्यानं खरं तर हे व्यासपीठ गजबजेल, ज्यांची चर्चा सुरू होती की सकाळपासून दादा या मंचावरती येतील, ते सर्वांचे लाडके सन्माननीय
राष्ट्रवादी अध्यक्ष सन्मान्य गणेशजी गुळवी साहेब यांचे या ठिकाणी आगमन होत असताना वेलकम सर, तुमचं सहर्ष स्वागत. शेवटचा बॉल कशा प्रकारे डिलिव्हर्ड केला हे तुम्हाला टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहायला मिळतंय. कमी गतीचा बॉल डावखुऱ्या हाताने ओव्हर द विकेटने सुटला. बॉल यॉर्कर पद्धतीचा, तो हँडल करता आला नाही. मयूर जोशीच्या त्या फलंदाजीमध्ये आणि तिथनं पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद, टीमची धावसंख्या 5. सध्या तरी हे व्यासपीठ तुम्ही या ठिकाणी बघत आहात. या व्यासपीठावरती नुकतं ज्यांचं आगमन झालं होतं, शाही सन्मानाने ते व्यासपीठावरती विराजमान आहेत. त्यांच्या माहितीसाठी चालू असणारा सामना जय दुर्गा अभि टेमगरपाडा त्यांच्या विरोधात जय बजरंग भिनार. काय कमबॅक झालाय. भिनार आवाज भिनार सुद्धा संघ आपल्याला या मैदानावरती खेळताना पाहायला मिळाला या स्पर्धेमध्ये, परंतु त्यांचा प्रवास त्या ठिकाणी संपला. आता सध्या तरी दुसरा संघ गावातला खेळतोय. इथे अपॉर्च्युनिटी असेल, कारण अपॉर्च्युनिटी निर्माण केली आहे. जेव्हा तुमचा प्रेझेन्स ऑफ पॉईंट असतो, क्रिकेटमध्ये तुम्ही प्रेझेन्स ऑफ पॉईंट यूज करता, तेव्हा तुम्ही समोरच्या संघावरती मात करू शकता. ते दोन्ही टीमला लागू होतं. एका बाजूला टेमगरपाडा टीम सुरुवातीला शांत सुरुवात झाली आहे. इथनं अटॅक जर झाला तर त्यांना पाहिजे त्या स्कोअरपर्यंत तो संघ पोहोचू शकतो. सन्माननीय सूरजजी गुळवी याने आपण विनंती करूयात की वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत. मंचावरती आसन ग्रहण करा, तुमचं सहर्ष स्वागत. फील्ड प्लेस आता सजवली जाते. विकेट किपरच्या माध्यमातून शॉट फाईन लेग, शॉट थर्ड मॅन 38 सर्कलच्या आतमध्ये एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतोय, तो म्हणजे शॉट एक्स्ट्रा कव्हरला. कदाचित त्याची पोझिशन आता चेंज करायची आहे. तर डीपमध्ये 5 फिल्डर, एक फिल्डर बॅकआउट स्क्वेअर लेग मिड विकेट प्रॉपरली लॉंग ऑन या ठिकाणी सेट केला गेलेला आहे, आणि एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतोय डीप एक्स्ट्रा कव्हर. ऑप्शनवरती बॉल मिस्टामिंग झालाय. टॉप एज संधी कॉटन बॉलची, स्वतःचा फॉलो थ्रू सोडला आणि कॅच ड्रॉप. एकाग्रता होती. एका क्षणाला असं वाटलं की ही झेल कॅरी होईल महेंद्र गुळवीच्या या बॉलवरती. ती कॅरी झाली नाही. कॅरी न होत असताना आपण या ठिकाणी फलंदाज सेफ बघितला, आणि या ठिकाणी पहिलं जीवनदान मिळत असताना मयूर जोशीला जीवनदान मिळतंय. आणि कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं की जीवनदान मिळाला तो म्हणजेच अगेन्स्ट खेळत असताना दोंडा वडवलीच्या ज्या ठिकाणी आपल्याला कुकसे संघ पाहायला मिळाला, त्यावेळेला ती अर्धशतके खेळी तुम्ही या मैदानामध्ये पाहिली आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल अटेम्प्ट झालाय, परंतु त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला फिल्डर ठेवण्यात आलेला. तिथून आपल्याला पाहायला मिळते सिंगल डबल वरती फोकस करणं आता का महत्वाचं की 2 विकेट आधीच मागे परतल्यात. आपल्यावरती प्रेशर वाढत चाललाय. महेंद्र गुळवी सारखा चांगल्या टप्प्यावरती टाकणारा गोलंदाज त्याने यूज केलाय. त्याच्या समोर जर थोडासा शांत राहिला, खराब बॉलवरती प्रत्युत्तर राहिलं आणि हे षटक सेफली जाऊ दिलं ना, तर येणारा 2 षटकामध्ये अपॉर्च्युनिटी क्रिएट होईल धावसंख्या बनवण्यासाठी टेमगरपाडा या टीम मध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चर्चा सुरू होती की हे षटक शांत गेलं तर चांगलं राहील, परंतु शांत नाही तर आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न. तिथे ट्रॅप मिड विकेटला पकडली गेली, कॅच फलंदाज होईल बाद, लागेल झटका तिसरा. यांना मी विनंती करतो की मंचावरती या, तुमचं सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थाने मनापासून आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष गणेशजी गुळवी साहेब सध्या तरी मंचावरती उपस्थित आहेत. मनाचा मोठेपणा, आणि आपण नेहमी त्यांना बघितलंय की दिलदार मनाचा रुबाबदार राजा म्हणून या विभागाने गणेशदादा गुळवी यांना बघितलंय. या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालं गेलं, ते सध्या तरी मंचावरती आसन ग्रहण करून आहेत. असं म्हटलं जातं की ज्यांच्याकडे दान धर्म असतो त्यांच्याकडे पैशाची कधीच कमी नसते, आणि ज्यांच्याकडे माणुसकी असते त्यांच्याकडे माणसांची कधीच कमी नसते. म्हणून माणसात वावरणारा, माणसाच्या मनावरती अधिराज्य करणारा हा या विभागातला राजा माणूस गणेशजी गुळवी, त्यांचं आगमन, त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक, बॉलची मिड ओळखत असताना बॉलला पाठवून दिलाय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. इट्स ह्यूज अ मॅसिव्ह सिक्सर. तुम्ही पहा सुंदर फटका, आणि आपण नेहमी म्हणतो ना की अटॅक इज अ बेस्ट डिफेंड. आक्रमकता तुमचा बचाव करते, आणि तीच आक्रमकता या ठिकाणी दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये डगआउट मधूनच सेट होऊन आला अजय नाईक, आणि अजय नाईकच्या बॅटमधून षटकाराने टीमची धावसंख्या फ्लाय होत असताना 13 या आकड्यावर.
फुल टॉस बॉल ऑन साइडला व्यवस्थित बॅटवरती नाही, गॅप मध्ये पाठवण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगचे फिल्डर वळतात त्या ठिकाणी, बॉलला त्याने फील्ड केला, दुसरीचा प्रयत्न लगेच सुरू केला आणि गुड फिल्डिंग. दुसऱ्या बाजूला फिल्डिंग ही चांगली झाली आहे, कारण ज्या वेळेला बॉल विकेट किपरला सापडला नाही तेव्हा मागे बॅकअप जर नसतं तर कदाचित बॉल मागे गेला असता, अजून काहीशा एक्स्ट्रा धावा मिळाल्या असत्या. त्यामुळे गुड फिल्डिंग आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट, दोन्ही फलंदाजामध्ये काही तालमेल पाहायला मिळाला, दोघांमध्ये कन्व्हर्शन झालं, तिथनं मिळतात धावा 2 आणि 2 ने टीमची धावसंख्या 15 या आकड्यावरती. ओव्हर द विकेट ऑन साइडला पिकअप सोक आही जाईल बॉल मैदानाच्या बाहेर. या ओव्हरमध्ये कमबॅक होत होता, अडचणीमध्ये होता संघ टेमघरपाडा, परंतु त्या अडचणीमधून सावरण्याचं काम केलं अजय नाईकने. त्याच्या बॅटमधून लागोपाठचा दुसरा षटकार, 2 धावसंख्या वगळता आणि अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 21. सुपर टायमिंग, काय प्रॉपरली बॅटवरती मिडलिंग तुम्ही पाहिली. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावसंख्येचा झालेला कमबॅक, समोर असलेलं खरं तर मोठं चॅलेंज, ते चॅलेंज ऍक्सेप्ट करण्यासाठी 3 खेळाडू पुढे आले, 3 खेळाडूंनी पुढाकार घेतला. परंतु पहिल्या 2 बॉलवरती विशाल भोईर आणि प्रतीक गोरेचं जाणं कुठेतरी थोडंसं त्रासदायक ठरत होतं. शंकर गुळवी एका बाजूला विचार करत होता की धावा याव्या, मयूर जोशीने ट्राय केला खेळ, परंतु त्याला फक्त 6 धावसंख्येवरती रोखलं गेलं. परंतु मैदानाच्या आतमध्ये स्लॉग हिटर या टीमचा पिन चिटर अजय नाईकला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना तुम्ही बघितलं क्रमांक 5 वरती, आणि त्याच्या बॅटमधून आतापर्यंत धावा बनल्यात 14. आउटस्टँडिंग बॅटिंग, कारण या स्ट्राईक रेटने जर तुम्ही बॅटिंग करताय तर मग तुमचा संघ अडचणीमध्ये असला, तुम्हाला जो फेवरेट आकडा पाहिजे टीमच्या टोटलमध्ये जोडण्यासाठी किंवा सेकंड इनिंगमध्ये डिफेंड करण्यासाठी, तो आकडा तुम्ही जोडता. आणि संयमी शांततेने थोडासा सुरुवातीला राहिला तो म्हणजे संघ टेमघरपाडा, परंतु शांतता ही ओळख नाहीये ते सांगत असताना अजय नाईकच्या बॅटमधून 2 षटकार आले. कौशल भोईर आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये, 3ला आता त्याला कंटिन्यू करावं लागेल. त्याच्या समोर आहे शंकर गुळवी जो आघाडीला गेलाय आणि त्याने फक्त 2 चेंडू फेस केल्यात. पहिला बॉल ओव्हर द विकेट, यॉर्कर बॉलचा प्रवास, परंतु या ठिकाणी विकेट मिळेल. हलकीशी कडा इमेरेज लागली, विकेट किपरच्या हातामध्ये बॉल, फलंदाज परतील मैदानाच्या बाहेर लागेल. 4था झटका शंकर गुळवीच्या रूपाने. आतापर्यंत 4 गडी गमावल्यात. पार्टनरशिप असं वाटलं की पार्टनरशिप राहील, परंतु ऑफसमच्या बाहेर जेव्हा जेव्हा या खेळपट्टीवरती बॉल पडलात ना, कालपासून आम्ही चर्चा करतोय की जर तुम्हाला एखाद्या बॅट्समनला अडकवायचं असेल, तुमचा बॉल वाईड जाईल याचा विचार करू नका, तर तुमच्या बॉलवरती छेडखानी करण्याचा एखादा जरूर बॅटर प्रयत्न करतोय तर त्या बॅटरला अशी मुभा द्या की त्याला असं वाटेल की एक्स्ट्रा कव्हर्सला मी खेळू शकतो. तिथेच मिस्टेक होतात, बहुतांशी वेळेला बॅट्समन तिथेच मिस्टेक करतो की बॉलकडे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मग इनएरेज किंवा टॉपेज लागते आणि ती विकेट मिळते. आणि अखेरकार ती विकेट मिळाली कौशल भोईरच्या खात्यामध्ये. नवीन फलंदाज आता गेलाय दीपेश नाईक. 5 जे खेळाडू होते ना टॉप ऑर्डरचे, त्या टॉप ऑर्डर मधल्या 5 खेळाडूंमध्ये 4 खेळाडू माघारी परतल्यात. आता टॉप ऑर्डर मध्ये अजय नाईक अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. मिडल ऑर्डर मध्ये आता गेलाय दीपेश नाईक जो पहिला चेंडू फेस करेल कौशल भोईरचा. टीमची धावसंख्या 21. काहीशे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, काहीसे वरिष्ठ मान्यवरी क्रिकेट प्रेमी, ते सध्या तरी मंचाचा भार सांभाळत आहेत. पहिलाच बॉल टप्पा पडला, अतिरिक्त बाउन्स, थोडासा नजरेसमोरून चेंडूला टॉस केला. लागोपाठचा दुसरा चांगला बॉल, ऑफसम वरती सातत्याने मारा केला जातोय. याच्या अगोदरही असे बॉल तुम्ही बघितलेत, कारण नो डाऊट महेंद्र गुलवीनेही 3 चेंडू ऑफसमच्या बाहेरही टाकले. ते सुरुवातीचे 3 बॉल होते, परंतु जशी एंट्री झाली मैदानाच्या आतमध्ये अजय नाईकची, त्याची लेन थोडीशी त्याने बिघडवली एका षटकाराने. तिथे आला धावा 16 आणि कौशल भोईर आता सध्या तरी लागोपाठचे 2 चेंडू ऑफसमच्या बाहेर टाकतोय. ओ द विकेट, रिदम, रनवे, रिलीज ऑफ डिलिव्हरी या 3 क्रिया असतात. ॲज अ बॉलर जेव्हा तुम्ही असता, मग तुम्हाला किती पावलांचा रनअप घ्यायचा आहे, तुमचा रिदम किती दूरवरचा आहे, त्यानंतर रिलीज ऑफ डिलिव्हरी करताना तुम्हाला कोणता अडथळा निर्माण होतोय का, ह्या गोष्टी पाहाव्या लागतात. इथे कदाचित रिदमवरती असताना थोडासा अडथळा पावलांमध्ये चुकला असावा. ऑफसमच्या बाहेर, परंतु आता जास्त ऑफसमच्या बाहेर गेला. पण प्रत्येक टीमकडे एक रिव्ह्यू असतो, तर रिव्ह्यू तुम्ही वेस्ट ऑफ व्हाईट किंवा व्हाईटसाठी घेऊ शकता. आणि बहुतांश खेळपट्टी तुम्ही बघता की शफल व्हाईट आणि एक आतली लाईन असते, परंतु या स्पर्धेमध्ये एकच लाईन आहे. मग तुम्ही शफल झाला तरी त्या लाईनीला चेंडूने क्रॉस केलं तर मग तुम्हाला अंपायर
ताकीद देतात. तशाच पद्धतीने हा बॉल व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. लो फुल टॉस बॉल गतीचा होता, परंतु फ्लाईट दिली होती. लँड होत असताना नक्कीच फुल्लर लेंथ बॉल फेस करावा लागला. आतापर्यंतच्या या षटकामध्ये आपण पाहिलं ना तर व्हाईट बॉल वगळता 3 चेंडू डॉट फेकल्यात. पहिल्या बॉलवरती विकेट, त्याच्यानंतर आपण दीपक नाईकला बघितलं स्ट्रगल करताना, सातत्याने डॉट बॉल तो फेस करतोय, म्हणून त्याच्यावरती थोडासा आता दबाव वाढत चाललाय. ओ द विकेट, यॉर्कर बॉल. विनायकला आता खरं तर अजय नाईक आता स्ट्राईक सोडणार नाही, कारण त्यालाही माहिती आहे की त्याच्या आत्मविश्वासाने 2 मोठ्या फटक्याने हे स्कोर कार्ड वाढले, मग त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक मिळणं आता गरजेचंच आहे. तर दुसऱ्या बाजूला कौशल भोईर किंवा टीम भिनारचा कॅप्टन याही गोष्टीचा विचार करेल की ही जर विकेट आली तर चांगलं होईल. ही विकेट जर आली तर या धावसंख्येच्या तो वाढवतोय त्या धावसंख्येनं तो कमी करेल, कारण अगेन्स्ट जेव्हा षटकार आपल्या येतात ना तेव्हा येणाऱ्या बॉलरवरती त्या फलंदाजासमोर प्रेशर वाढतो. कमी गतीचा बॉल ऑफ साइडला, वर शॉट. बॉल खूप लांब जाईल आणि कदाचित सापडणारही नाहीये, कारण आज षटकार आहे 8 नाही तर 10. बॉल बॉर्डरच्या बाहेर षटकार. आतापर्यंतचे हे 3 षटकार मैदानाच्या आतमध्ये दाखवलेत आणि या षटकाराने टीमची धावसंख्या 29. म्हणून आपण तीच चर्चा करत होतो की दुसऱ्या बाजूला भिनारचे गोलंदाज, भिनारचा कॅप्टन विचार करेल की आतापर्यंत ज्या खेळाडूच्या बॅटमधून 2 षटकार आल्यात त्या बॅट्समनला आपण जर बाद केलं तर मग हा रस्ता आहे तो रस्ता मोकळा होऊन जाणार, परंतु तो रस्ता मोकळा होऊनच देत नाहीये. रस्त्याच्या मध्ये आता काटे आहेत, त्या काटांवरतून चालावं लागेल भिनार संघाला. रस्ता खडतर नव्हता, प्रवास सध्या तरी सुरू होता, परंतु एखादा रोड आपण क्रॉस करत असताना अचानकपणे जसं आपल्या समोर ब्रेकर यावा ना तशाच प्रकारे ब्रेकर आहे, तशाच प्रकारे अडथळा आहे, तो म्हणजेच अजय नाईक या नावाचा. आणि त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आल्या 3 षटकार. फुल टॉस ऑन साइडला खेचला बॉल, तोही जाईल बाउंड्रीच्या बाहेर आणि अंपायर्स दर्शवत असताना की हा षटकार. आणि बॅटिंग रिव्ह्यू आहे का अंपायर? यस, बॅट्समन रिव्ह्यू आहे. सो आपण चेक करूयात. अंपायर्सने काही दर्शवलं नाही, याचा अर्थ अंपायर्सला कोणत्या प्रकारची शंका नव्हती की ओव्हर द वेस्ट बॉल आहे, परंतु वेस्ट ऑफ हाईट साठी या ठिकाणी आपण बॅट्समन रिव्ह्यू घेतला. सो चेक करूयात, आमचे थर्ड अंपायर या ठिकाणी चेक करतील. मोस्ट ऑफ आपण तेच बघतो की जेव्हा जेव्हा इनफिल्ड अंपायरचा डिसिजन असो ना तो 90% राईट असो, करेक्ट असो, परंतु आपण बघूयात की बॅट्समनने चॅलेंज केले गेले थर्ड अंपायरला. सो आपण चेक करणार आहोत की या बॉलवरती नक्की घडलं काय, अटेम्प्ट कुठे केलाय, कमरेच्या वरती आहे की कमरेच्या खाली आहे. सो इट्स अनलिगल डिलिव्हरी, इट्स बीमर बॉल, वेस्ट ऑफ हाईट. आक्रमक बनत असताना कौशल भोईरच्या विरोधातला हा दुसरा षटकार. याच्या अगोदर महेंद्र गुळवीच्या विरोधात आले होते 2 षटकार. या षटकाराच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या 36. वेळ कुठे होती, वेळ कशी बदलली गेली. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं की अशाच पद्धतीने बॅटिंग झाली, लागोपाठचे 3 षटकार आल्यात आणि आय थिंक सो 8वा खेळाडू असावा की त्याच्या बॅटमधून लागोपाठचे 3 षटकार आल्यात, कारण कालच्या दिवसामध्ये 2 फलंदाजाने तो कारनामा केला, एकाच फलंदाजाने 2 वेळा तो कारनामा केला होता. फ्रीटचा बॉल, फ्रीटचा बॉल आता फसवलं, टप्पा पडला आणि खालीच राहिला, गतीने थोडासा स्लो आला, संत आला आणि अशा पद्धतीने षटक संपला. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद, अब तक 36 धावा टीमच्या टोटल मध्ये. जय दुर्गा बीट टेम घरपाड्याच्या. सध्या तर एक खमंग वास नाकारपर्यंत येतोय. कदाचित डीडी ग्राउंड वरती एंट्री करताना तुम्ही राईट साईडला वडापावची कॅन्टीन बघत असा. जर तुम्हाला जर नाश्ता करायचा असेल तर तुम्ही तिथे नाश्ता करू शकता. आणि मेन व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला लोकेशनच गरजेचं असतो आणि परफेक्ट तो लोकेशन आहे. त्याच्यामुळे विनंती करेन की तिथे नाश्ता चांगला मिळतो, वडापाव त्याचा वासी आला, तुम्ही नाश्ता करू शकता. आणि आता सध्या तरी व्यवसायाचा टॉपिक निघालाय, तर जर तुमच्यापर्यंत काहीशा गोष्टी पोचवेनच.
कारण जेव्हा तुम्हाला एखादा व्यवसाय करायचा असेल ना, त्याच्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला लोकेशन चांगला हवा असतो. मग तुम्ही ऑफिसच्या बाहेर टपरी टाकू शकता. ऑफिसच्या बाहेर टपरीचा धंदा जास्त चालतो. आणि 36 धावा आहेत, 36. तसं आपण भरपूर विभागामध्ये असं बघतो की काही जण वाईन शॉप बिअर शॉपच्या बाजूला चकण्याचा धंदा टाकतात. तीही मेंटॅलिटी चांगली आहे. तुम्हाला वडापावचा धंदा टाकायचा असेल तर असेच लोकेशन बघा जेणेकरून लोक त्या ठिकाणी आकर्षित होतील. हा रूल असतो धंद्याचा. आणि सध्या तरी परफेक्ट लोकेशनवरती ती कॅन्टीन आहे. आनंदही घ्या त्याचा. ओव्हर द विकेट लो फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न करण्यात आलाय, पण त्या ठिकाणी फिल्डर कॅच ड्रॉप झाली. या इनिंग मधल्या ना या 2 चुका आहेत. याच्या अगोदर ही कॅच ड्रॉप झाली होती. सध्या तरी आता ही कॅच या ठिकाणी ड्रॉप होते. या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळते सिंगल. नवीन गोलंदाज आलाय नंबर 4 वरती प्रेम. पहिल्याच बॉलवरती त्यांनी खरं तर क्रिएट केली होती कंडिशन्स विकेटची, परंतु कॅच ड्रॉप. मागे चाललाय बॉल. ऑप्शन वरती बॉल होता, सोडून दिला असता तर कदाचित वाईड असता. परंतु या ठिकाणाहून आपण बघितलं तर बॉलला खेचण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण बघितलं दीपेशला. नॉन स्ट्राईक वरती तो होता, परंतु तो डायरेक्शन देत होता अजय नाईकला. पण तो अजय नाईक आतापर्यंत कोणत्याही पद्धतीने आपण थोडासा चुकीचा ठरताना बघितलाच नाही. कारण त्याच्याच बॅटमधल्या धावसंख्येत विशाल, शंकर, प्रतीक, त्यानंतर मयूर यांच्या बॅटमधून जास्त धावसंख्या तुम्ही पाहिलाच नाही. मयूरने 6 जरूर बनवल्या, परंतु आतापर्यंत इंडिव्हिज्युअल धावा जर बघितल्या ना तर 26 या इंडिव्हिज्युअल धावसंख्येवरती खेळतोय अजय नाईक. आणि तो सध्या तरी ऑन अ स्ट्राईक. ओ द विकेट. फुल टॉस ऑन साइडला टर्न करण्यात आलाय, परंतु मिस टायमिंग ट्रॅप आहे. मिड विकेटला फिल्डर आता कोणतीही चुकी करणार नाही. याच्या अगोदर दीपेशची विकेट मिळाली असती, परंतु स्ट्राईक चेंज झाल्यानंतर महत्वाचा विकेट अजय नाईकला बाद करण्यात यश मिळते. प्रेम भोईरला सफलता. फलंदाज बाद. बाहेर म्हणजे जावं लागेल अजय नाईकला डगआउट मध्ये. 37. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 36 धावा होत्या. तब्बल 15 धावा संख्येत ते षटक राहिलं. याच्या अगोदरचं कौशल भोईरचं, महेंद्र गुळवीचं षटक आपण जर पाहिलं तर 16 धावसंख्येचं. याच्यानंतर एक सुंदर सामना. काय बोलता? नक्की नक्की नक्की. अरे मी हा हा या 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 विकेट आली आहे नुकतीच. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात असताना चंद्रकांत जोशी नवीन बॅट्समन. ओ द विकेट. ऑप्शनच्या बाहेर आता सोडलाय. आता लेफ्ट केला गेला चेंडूला. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरच्या ठिकाणी देतात. टीमची धावसंख्या 38. चांगल्या स्थितीमध्ये 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघ तुम्हाला पाहायला मिळाला टेमघर पाडा. परंतु आता या ओव्हरमध्ये काहीसा अडथळा निर्माण आहे. काहीसा धावसंख्येचा स्ट्रक्चर आहे तो तुम्ही कमी होताना या ठिकाणी बघताय. ओ द विकेट. ऑफसाईडच्या बाहेर चेंडू इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न. बॉलमध्ये कॅच मिळतीये. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं. शॉर्ट पॉइंट मधून खेळाडू तटिया सर्कलच्या बाहेर गेला आणि त्या ठिकाणी कॅच पकडत असताना मैदानाच्या बाहेर जात असताना अजून एक फलंदाज. लागणारा झटका टीम जय दुर्गाबेट टेमघर पाडा या टीमला. त्यांच्यावरती प्रेम राहिलंय. कोणतीही स्पर्धा असो त्या स्पर्धेला व्हिजिट देणं. अनेक लेजंड कॉमेंटेटर त्यांना जर वेळ असेल तर जरूर तुम्ही या स्पर्धेला भेट द्या. नवीन फलंदाज दर्शन नाईक.
38 ऑन द बोर्ड टीमची धावसंख्या. ओव्हर द विकेट ऑन साइडला लॉफ केला या चेंडूला. टप्पा पडलाय, बाउन्स झाला चेंडू. टप्पा पडल्यानंतर मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर चौकार. टीमच्या टोटल मध्ये ऍड होत असताना 40+ धावा, आता सध्या तरी 42 धावा टीमच्या टोटल मध्ये पाहायला मिळतात. हा टार्गेट साठी आकडा चांगला आहे, कारण आपण 4 ओव्हरच्या मॅचेस मध्ये नेहमी 40 पेक्षा जास्त धावसंख्या जेव्हा फर्स्ट इनिंग मध्ये बनवतो ना, तो एक चांगला सेफ टार्गेट डिफेंड करण्याच्या अनुमानाने आपण मानत असतो. आणि सध्या तरी हा चांगला आकडा टीमच्या टोटल मध्ये. लास्ट डिलिव्हरी, शेवटचा बॉल परफेक्टली वाईड यॉर्कर, परंतु लाईनच्या कदाचित थोडासा बाहेर आहे. तेच अंपायर सांगत असताना की इट्स वाईड बॉल, अनलिगल डिलिव्हरी. या अनलिगल डिलिव्हरीने टीमची धावसंख्या आता पुढे सरकते 43. धावा झालेल्या 43 धावा टीमच्या टोटल मध्ये. शेवटचा बॉल लिगल फेकायचा. लिगल जर फेकला तर प्रत्येक ओव्हर मध्ये सरासरी राहील 11ची. समोर लॉफ केलाय, डीप मध्ये लॉंग ऑफ फील्डर त्या ठिकाणी, परंतु त्यांना भेदून बॉल चला बाउंड्रीच्या बाहेर. टार्गेट सेट हा षटकार तुम्हाला पाहायला मिळाला, जो आलाय फलंदाज दर्शन नाईकच्या बॅट मधून. आणि अशा पद्धतीने फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना 49 धावा टीमच्या टोटल मध्ये आणि 50 धावसंख्येचं टार्गेट जय बजरंग बिनार या टीम समोर. तर सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. निखिल भालेकर यांच्याकडून हा मेगा सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत. मी साहेबांना विनंती करतोय की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सांभाळत असताना समाजसेवा या मूल हिताने तुम्ही अनेक वर्ष या समाजाची सेवा केली आणि तुमचा सन्मान यथोचित आम्ही या ठिकाणी करतो. जरा जोरदार टाळ्याने आपण सन्मान करूयात, स्वागत करूयात. हा मुख्य अतिथीगण या मंचावरती उपस्थित होता, गणेशजी गुळवी साहेब, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. दिलदार मनाने या स्पर्धेला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक ज्याने दिलं, या स्पर्धकांना आकर्षित करण्यासाठी ज्याने ही धनराशी या स्पर्धेमध्ये स्पर्धकांना देण्याचं धाडस मानस ठेवलं, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतो. थँक्यू सो मच, तुम्ही या ठिकाणी आलात. तुमच्या येण्याने या स्पर्धेची शोभा वाढली. पुन्हा एकदा तुमचं आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय. तुमच्या कारकिर्दीचा प्रवास असाच राहावा, तुमच्या कारकिर्दीमध्ये अशाच साऱ्या सामाजिक कार्याला तुम्ही हातभार लावावा अशी आशा अपेक्षा आपण बाळगूयात आणि देऊयात. त्यांच्याही कारकिर्दीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. टार्गेट चांगलं सेट झालंय. सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये असं वाटलं होतं की हे टार्गेट जास्त राहणार नाही, कारण जशी सुरुवात झाली बॉलिंग युनिटने जय बजरंग बिनारच्या जशी सुरुवात करू दिली, फक्त 5 धावसंख्येचं षटक, 2 विकेट सलामीचे गेले होते सुरुवातीला. त्यानंतर धावसंख्येमध्ये तुम्ही वाढी बघितली. सन्माननीय मोनीजी पाटील खारबावरून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. ते सध्या मंचावरून या स्पर्धेचा आनंद घेतात. मोनीश तरे त्यांचे आपण करूयात मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत.
हा टॉप व्ह्यू तुम्ही बघताय एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून, जो आमच्या समोर कॅमेरा आहे त्या कॅमेरामध्ये कॅचअप केलेला टॉप व्ह्यू. त्यानंतर आमचा हा VIP डायस तुम्हाला पाहायला मिळतोय. याच VIP डायस वरून तुम्हाला अनेक सारे मान्यवर या स्पर्धेला आनंद देताना पाहायला मिळाले. चला ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर जा. टीम जय बजरंग भिनार 50 धावसंख्येचं टार्गेट. तर आज प्रशांतजी गुळवी या मॅनेजमेंट कमिटीचे मुख्य आधार, त्यांचा आज वाढदिवस आहे. तर जे कशिलीचे साजनजी भोईर आहेत त्यांच्याकडून त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतरचा सामना साई स्पोर्ट्स खारबाव की त्यांच्या विरोधात मिनेश 11 जय बजरंग कारिवली होईल की विनिंग टीम मध्ये ती मॅच होईल, ते आम्ही थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत पोहोचू. कारण 2 दिवस आपण ऍडजस्टमेंट केली आहे. 2 दिवस आपण विनिंग मध्ये मॅच खेळवली आहे आणि सर्व संघाच्या संघनायकाने मॅनेजमेंट केली आहे. सन्माननीय जयजी गुळवी साहेब यांचे या ठिकाणी आगमन होत असताना करूया त्यांचेही मोस्ट वेलकम. 50 धावसंख्येच्या चेस मध्ये सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. दिनेश आणि कुमार गुण सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळतो. दिनेश ऑन स्ट्राईक, कुमार गुण एक मोठं नाव भिनार गावाला क्रिकेटच्या परिपटलावरती रिप्रेझेंट करणारे. खरं तर अशी काहीशी नावं राहिली. कुमार गुंड असेल, हेमंत हरड असेल, नेहमी तुम्हाला धनेश 11 कोकसे या टीम मधून ओपन विभागामध्ये हे खेळाडू खेळताना तुम्हाला भिनार गावातून पाहायला मिळाले. सध्या तरी गावासाठी क्रिकेट खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. ओपनिंगच्या माध्यमातून 50 धावसंख्येच्या चेसमध्ये दीपेश याचा वापर केला जातोय. ज्या दीपेश नाईकच्या बॅटमधून फक्त धाव तुम्हाला पाहायला मिळाला 2 धावसंख्येचं कॉन्ट्रीब्युशन त्याचं या मॅच मध्ये राहिलं. सेकंड इनिंग मध्ये 50 धावा डिफेंड करायच्या आहेत. त्या अनुमानाने दीपेशचे पहिलं षटक. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल लो फुल टॉस स्ट्रेट केलाय ऑन साइडला डीप मध्ये. लॉंग ऑन फिल्डर कॅप जरूर डोक्यावरती आहे. बॉलला अडवलं गेलं. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स नव्हता, त्या कारणास्तव लॉंग ऑनला झालेली चांगली फिल्डिंग तिथनं आपल्याला पाहायला मिळालं सिंगल. आणि 50 धावसंख्येच्या चेसला या ठिकाणी झाली आहे सुरुवात. ऍक्सेप्ट दोघांनी चॅलेंज केलंय, कारण 50 धावसंख्येची सरासरी 50 धावसंख्येचं टार्गेट म्हटलं गेलं तर 10च्या सरासरीच्या पुढच्या आकड्याचा विचारच करावा लागेल. मग मिनिमम प्रत्येक ओव्हरमध्ये 12-13, एखाद्या ओव्हरमध्ये 15 आल्या तरी चालतील. कारण ज्या पद्धतीने आपण मागच्या 3 ओव्हरमध्ये बघितलं ना, तर खूप सुंदररित्या बॅटिंग परफॉर्मन्स राहिला अजय नाईकचा. त्यांनी इंडिव्हिज्युअल 27 बनवल्या. तशाच पद्धतीने इथनं बॅटिंग करावी लागेल. देविदाजी गुळवे आणि धनश्री मंडप डेकोरेटर्स यांच्याकडून प्रशांतजी गुळवीला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. ते सध्या तरी एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेतात. देविदाजी गुळवी आणि धनश्री मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर त्यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांचे मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. 2 सिंगल्स आल्यात. कुमार समोर सुद्धा एक चांगला बॉल हाताळण्यात आला. अगदी यॉर्कर पद्धतीचा बॉल. फील्ड प्लेसमेंट त्याच्यासाठी चेंज केली होती, कारण उजव्या आणि डावकुराताच्या बॅट्समनचा कॉम्बिनेशन सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघताय. धाबा 2. दीपेश पुन्हा एकदा तयार. ऑप्शनच्या बाहेर होता. यॉर्कर बॉल समोर खेळतात. मिड ऑफ आतमध्ये होता. हे ध्यानात ठेवत असताना या स्ट्रोकला त्याचा वरून पाठवायचं होतं, परंतु ट्रॅप होतं. मिड ऑफला पकडली गेली कॅच. फलंदाज होईल बाद. दिनेश मैदानाच्या बाहेर. मिळत असताना त्याचा ॲडव्हान्टेज मिळाला. आणि यॉर्कर बॉल जेव्हा ऑप्शनवरती आपण टाकतो तेव्हा जास्तीत जास्त अनेक सारे मोस्ट ऑफ खेळाडू एक्स्ट्रा कव्हर किंवा लॉंग ऑफ लॉस खेळण्याचा प्रयत्न करतात. इथे तेच झालं. ऑप्शनच्या थोडासा आतमध्ये चेंडू टाकण्यात आला होता. यॉर्कर बॉल त्याला इनसाइड आउट खेळायचं होतं. मिड ऑफच्या वरतून काढता आलं नाही फलंदाज दिनेशला, आणि पहिलाच फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय. अशी परिस्थिती, खरं तर अशी सुरुवात
टेमघर पाड्याची सुद्धा झाली होती, जिथे पहिल्याच 2 बॉलवरती 2 विकेट आले होते. त्यांना स्टार्ट निर्माण करता आली नव्हती, परंतु त्यानंतर एक आत्मविश्वासी फटका आला मयूर जोशीच्या बॅटमधून. त्यानंतर अजय नाईक मैदानाच्या आतमध्ये गेले. त्याच्या बॅटमधल्या 27 धावसंख्या त्याने इंडिव्हिज्युअल बनवल्या आणि त्यामुळेच या मॅचमध्ये 50 धावसंख्येचं टार्गेट आहे. मयूरच्या हातामध्ये तुम्ही कॅच बघितली, षटक दीपेशचं, त्याने पाठवलं गेलं दिनेशला बाहेर. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पवन. फुल टॉस बॉल ऑन साइडला, वाऱ्याच्या दिशेने चेंडूला मारायचं होतं, परंतु फुल टॉस बॉल त्याचा फायदा उचलता आला नाही पवनला आणि इथनं तो बीट होतोय. पवन अर्थातच पवन म्हणजे वारा आणि सध्या तरी वारा त्याच्यासाठी अनुकूल आहे. तिथे त्याला खेळायचं होतं पवनला. क्रमांक 3 वरती त्याची वर्णी लागले. 1 डाऊन पोझिशन वरती तो आलाय. समोरचा पहिला चेंडू फुल टॉस मैदानाच्या बाहेर पाठवायचा होता, परंतु लाईन त्याने मिस केली गेली आणि इथं पहिला चेंडू डॉट खेळतोय. ओव्हर द स्टंप आउटसाइड दी ऑफ स्टंप आधी चेंडू पीच झाला. त्यानंतर त्याला थोडंसं वळण प्राप्त करण्यात आलं होतं. जेव्हा तुम्ही ॲज अ स्पिनर असा उजव्या हाताच्या खेळाडूसाठी जेव्हा तुमचा आउट स्विंगर तुम्हाला दाखवायचा असेल, तेव्हा तुम्ही मिडल स्टंपवरती बॉल टाकणं गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही ऑफ स्टंपच्या लेंथवरती जरी बॉल टाकता तरी तो वळल्यानंतर मग तो वाईडच जातो. त्याच्यामुळे आता लेंथवरती विचार करावा लागेल दीपेशला. लो फुल टॉस अटेम्प्ट केलाय, ऑन साइडला चाललाय डीपमध्ये. वाडिश लॉंग ऑनला फिल्डिंग चांगली झाली आहे. ज्या फिल्डरला तुम्ही इनॅक्शन मध्ये 2 वेळा बघितलं, आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सिंगल. सध्या तरी लक्ष ना फोकस असेल डगआउटचं ते म्हणजेच कुमार गुंडवरती, कारण एक अष्टपैलू खेळाडू अनेक साऱ्या शहरी विभागामध्ये तुम्ही या खेळाडूला खेळताना बघितलंय. BC फॉर फॉर्मॅट गाजून ठेवणारा खेळाडू भिनार गावासाठी जेव्हा जेव्हा तो मैदानाच्या आतमध्ये उतरलाय ना, तेव्हा तेव्हा अशा टफ कंडिशन्सला त्याची बॅटिंग ही सर्वांना प्रभावित करणारे राहिले. आणि आता तीच गरज आहे. जरूर तो डावखुर आहे आणि डावखुराचा फलंदाज म्हटलं गेलं ना तर नेहमी आक्रमक असतो आणि आक्रमकतेचं दुसरं नाव म्हणजेच कुमार गुंड. तो ऑन स्ट्राईक ओव्हर द विकेट लॉफ करायचा होता. ऑन साइडला चाललाय घरंगळत बॉल, ग्राउंडिंग हा स्ट्रोक. तिथेही आपल्याला पाहायला मिळते सिंगल. आणि या षटकामध्ये आपण आतापर्यंत बघितल्या तर या षटकाचा समाप्ती झाला खेळ, म्हणजे 6 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये फक्त 5 धावा टीमच्या टोटलमध्ये, जिथे फलंदाजी करतोय सध्या तरी जय बजरंग भिनार. आता सेम कंडिशन्स आहे, फक्त विकेट एक्स्ट्रा गेला नाही. पहिल्याही ओव्हरमध्ये आपण पाहिला, पहिल्या इनिंगमध्ये आपण बघितलं तर त्या ठिकाणाहून 2 विकेट गेले होते. रनआउटची विकेट गेली होती, तिथे बाद झाला होता प्रतीक गोरे, परंतु या ठिकाणाहून एकच फलंदाज बाद झाला दिनेश. याही ओव्हरमध्ये आला धावा 5. आणि आता या मॅचमध्ये 50 लक्ष्य असताना 18 मध्ये 45 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. या स्पर्धेला आनंद देण्यासाठी अनेक सारे मान्यवर येतील, अनेक सारे SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून प्रेक्षक आम्हाला जुळले जातील. सध्या तरी मंच आमचा पॅक आहे, कारण सकाळचं हे सुंदर वातावरण आहे ना, ते नेहमी एक क्रिकेट प्रेमीला ओढून आणत असतात. आणि तेच क्रिकेट प्रेमी, क्रिकेट रसिक सध्या तरी या मंचावरती बसून या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचे सहर्ष स्वागत. दिवस क्रमांक 3. आजच्या दिवसामधले 8 संघ एकमेकांच्या विरोधात. आजच्या दिवसामध्ये शेळके ब्रदर्स जय हनुमान पोगाव या टीमचा प्रवास या ठिकाणी संपलाय. सध्या मॅच सुरू आहे. जय बजरंग भिनार त्यांच्या विरोधात जय दुर्गा टेमघरपाडा, यानंतर साई स्पोर्ट्स कारवाव त्यांच्या विरोधात मिनेश 11 जय बजरंग कारिवली. आणि त्यानंतर 4था सामना अगदी तुमचा रोमहर्षकतेचा आनंद गगनाला मावेल, कारण RCC राया एका बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल कामरान, तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल भावेश पवार इन ॲक्शन. यस, ISPL असल्या कारणाने कदाचित भावेश पवार आज नसणार आहे. आणि या विभागामध्ये अनेक वर्ष तुम्ही ISPL मधून त्याला निवडताना बघितलं आणि भावेश पवार तुम्हाला आज इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळणार नाही. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू होईल. तुषार नाईक आलाय आता ओव्हर नंबर 2 मध्ये. तुषार सध्या तरी ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय. आणि कालच्या दिवसामध्ये एक खरतर भावनांनी भरलेली क्लिप आपण बघितली. ओमकार तारमाळे, जो शहापूरचा शेऱ्या गावाचा खेळाडू, त्याची ISPL मध्ये निवड झाली आहे आणि त्यांचा वडिलांचा आनंद गगनाला मावेन असा झाला होता. आणि या विभागामध्ये हिमांशू पाटील याचं सुद्धा सिलेक्शन झालंय. नुकताच आम्ही बॅनर बघितला येताना. ऑफ समर्थी बॉल होता, लॉफ करण्याचा प्रयत्न, परंतु शेवटच्या क्षणाला कळालं गेलं की बॉलची पिचिंग आहे ही समोर होते, अर्थातच पुढे होते. त्याच्यामुळे बॉटम हँडच्या वापराने या बॉलला मिड ऑफच्या बाहेर काढलं गेलं. डीपमध्ये लॉंग ऑनला या खरं तर बॉलची फिल्डिंग झाली. तिथनंही आपल्याला पाहायला मिळते सिंगल आणि सिंगलने
टीमची धावसंख्या पुढे जात असताना 6. अशा सिंगल डबल्सने ना खरं तर भिनार संघावरती जास्त इम्पॅक्ट पडेल, कारण हा टार्गेट जो आहे तो टार्गेट सोपा नाहीये आणि डीडी ग्राउंडवरती नेहमी ना तुम्ही खरं तर अशा टार्गेटला डिफेंड होताना बघितलंय. त्याच्यामुळे ह्या टार्गेटला जर चेस करायचं असेल ना तर इथनं 1-2 मोठे फटके अटॅकिंग यावे लागतील, त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. कुमार करतोय प्रयत्न, पण आतापर्यंत या इनिंगमध्ये एकही बाउंड्री आली नाहीये. ओव्हर द विकेट ऑन साइडला पंचांना वाकावं लागलं, गॅपमध्ये चालला बॉल. चर्चा सुरू होती की एकही बाउंड्री नाहीये, पण तो अखेरकार त्याच्यातला रिझल्ट शोधत असताना पवनच्या बॅटमधला पहिला 4. येतील तेव्हा 50 धावसंख्येच्या चेसमध्ये तुम्ही पुढे डोकं काढू शकता, कारण आतापर्यंत आपण असंच म्हणू शकतो की ड्रायव्हिंग सीटवरती आहे संघ बिनार, परंतु त्या बिनार संघाला स्टॉपर लावण्यासाठी धावसंख्येला अंकुश जो लागतोय त्याला बिल्डअप करण्यासाठी असेच मोठे फटके जर येत राहिले ना तर या 50 धावसंख्येचा चेस डाऊन बिनार संघ करू शकतो. अगेन्स्ट आलाय पवनच्या बॅटमधून तुषार नाईकच्या बॉलिंगवरती चौकार. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, अपील केली जाते क्वाड बिहाइंडसाठी, परंतु असं वाटलं असावं तुषारला की हा बॉल अंपायर्स वाईट घोषित करतील की काय, त्यासाठी सुद्धा अपील असावी, परंतु अपीलमध्ये उत्साह कमी, आत्मविश्वास या ठिकाणी कमी होता, कमी पाहायला मिळाला. तिथनं आपल्याला पाहायला मिळाला डॉट बॉल. चौकारचं प्रत्युत्तर मिळतंय आणि टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. चांगली बॉलिंग आतापर्यंत कमबॅक केला या षटकामध्ये चौकार वगळता तुषार नाईकने. ऑन स्ट्राईक पवन. फुल टॉस ऑन साइडला टर्न करण्यात आला, फिल्डर त्या ठिकाणी टप्पा पडला, अडवण्याचा प्रयत्न, पण तो एका हाताने जरूर आपण सध्या तरी उचलताना बघतोय. 2 धावसंख्येचा अवधी होता, तो अवधी या ठिकाणी पूर्ण करण्यात आला आणि 2 धावसंख्येने टीमची धावसंख्या 12. प्रोडक्टिव्ह षटक. पहिलं षटक जेव्हा जेव्हा एखाद्या संघाचं चांगलं राहतं ना तेव्हा तेव्हा एक रिस्पॉन्सिबल पर्सन म्हणून स्पेशली सेकंड ओव्हरमध्ये तुम्हाला ते कार्य करायचं असतं. मग सेकंड ओव्हरमध्ये धावा गेल्या तर नो डाऊट शेवटच्या 2 ओव्हरमध्ये बॅट्समनचा माइंड तोच सेट असतो की आता मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचायचंय, मग आपण अटॅकच करावा. आणि जेव्हा एखाद्या गोलंदाजावरती अटॅक होतो ना तेव्हा त्याचाही माइंड डायव्हर्ट होतो. त्याच्यामुळे सुरुवातीचे 2 षटकं हे अतिशय उपयुक्त असतात, इम्पॉर्टंट असतात आणि तेच इम्पॉर्टंट दोन्ही षटक सध्या तरी दीपेश आणि तुषार नाईकचे सध्या तरी चांगले राहतात. या ओव्हरमध्ये सुद्धा धावा पाहायला मिळतात. 7 बॉल फेकून झालेले आहेत. या ओव्हरमध्ये 4 50 चेस होती आणि सध्या तरी टॉप कंडिशन मध्ये संघ भिनार. ओव्हर द विकेट ऑन साइडला खेचला फटका, बॅटच्या स्लॉट मध्ये अगदी आणत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर पवनचा षटकार. सुंदर फटका. हा ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा. ओव्हर द विकेट ने आला, फुल टॉस बॉल, थोडासा बॅकलिपला खाली घेतलं. खर तर बॉडीला थोडंसं खाली वाकवत असताना जास्त हाय बॅकलिपचा वापर केला नाही, कारण स्लॉट मध्ये बॉल होता, जास्त ताकदी लावण्याची गरज भासली नाही. परफेक्टली बॅटवरती मिडल झाला बॉल, तिथे आला षटकार आणि षटकाराने टीमची धावसंख्या 18. कंडिशन्स आता चेंज केली जाते टीम भिनारच्या बाजूने, कारण सुस्थितीमध्ये आता तर या षटकाराच्या साहाय्याने भिनार संघ पुढे जातोय. मागे खेळण्याचा प्रयत्न होता, बॉलची आता गती कमी केली गेली. आता फुल टॉस नाही तर आता लुवो फुल टॉस, विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. अशा पद्धतीने 2 ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 18, म्हणजेच येणारे बॉल 12 आणि 12 बॉलमध्ये आता विजयासाठी टीम जय बजरंग भिनार या संघाला बनवायच्या धावा 32 धावसंख्येची गरज. चला जास्त मीटिंग घेऊ नका. थर्ड अंपायर चेक करण्यासाठी जेव्हा जेव्हा येतात तेव्हा तेव्हा आपण प्रत्येक इनिंगमध्ये थोडासा वेळ जाताना बघत असतो. मग तुम्हाला 15 मिनिटाची जी अवधी दिलेली आहे 3 ओव्हरसाठी, त्या अवधीसाठी मग तुम्हाला टाइम कॅल्क्युलेट करावाच लागेल आणि मॅनेजमेंट कमिटीला कोणत्याही टीम्सला पेनल्टी द्यायची नाही आहे. त्याच्यामुळे विनंती करेन की वेळेच्या संदर्भात तुम्ही सर्वांनी सहकार्य करा. येस
धीरज तीच चर्चा सुरू आहे की काल धनेश इलेव्हन कुकसे कशा पद्धतीने पुढे गेला. एकाच टीम मधून 3 अर्धशतकीय खेळी बघितल्या 3 मॅचेस मध्ये 3 अर्धशतकीय खेळी. महेश नावावरती एक अर्धशतक राहिला, 2 अर्धशतक. महेश नावावरती पहिली अर्धशतकीय खेळी राहिली आणि त्यानंतर मानस धुमाळ काय खेळला. 2 अर्धशतकीय खेळींचा वाटा कालच्या दिवसामध्ये धनेश इलेव्हन कुकसे या टीमनं उचललाय आणि तो संघ थेट सेमीफायनल जिंकून पुढे सरकलाय. ओव्हर नंबर 3 मध्ये आला अजय. 12 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज. रिव्हर्स खेळतात कुमारसाठी हा बॉल चॅलेंजेबल बॉल होता, ऑप्शनच्या बाहेर टाकला. जसा समजला कुमार रिव्हर्स होतोय तसा लेंथ मध्ये थोडासा परिवर्तन करत असताना आता 31 ची गरज. या धावसंख्या सोप्या नाहीयेत आणि महागड्या नाहीयेत. एखादं षटक जर पॉवरफुल राहिलं तर कदाचित डिफेंड करण्यासाठी 50 जो आकडा माइंडमध्ये सेट करून मैदानाच्या आतमध्ये सध्या तर टेमगरपाडा फिल्डिंग करते त्यांच्या समोर खरं तर तो आकडा सोपा होऊन जाईल. परंतु एखादा षटकामध्ये जर 15 पेक्षा जास्त धावा जर आल्या ना तर मग त्या धावसंख्या रोखणं तेवढंसं कटिंग होईल. जोपर्यंत कुमार गुण मैदानाच्या आतमध्ये आहे. कुमारसाठी हा बॉल ऑन साइडला, परंतु त्या ठिकाणी मिसटायमिंग झालाय का पाहावं लागेल. प्रॉपर टायमिंग आहे का तेही पाहावं लागेल. फिल्डर होते आणि कॅच ड्रॉप आणि बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. मिळतात धावा 4 चौकार. मानसीच कॅच ड्रॉप झाली होती. दोंडा वडवली संघ जेव्हा मैदानाच्या आतमध्ये खेळत होता आणि त्याच मानस धुमादने 50 धावसंख्या बनवल्या. कुमार गुंड हे काय छोटं नाव नाहीये. अनेक वर्ष क्रिकेटवरती ज्याने राज केलं. कुमार नावाची दखल अनेक गोलंदाजांना माहीत असावी. अनेक साऱ्या खुळा गटातून खेळण्याचा एक्सपिरियन्स घेणारा खेळाडू. त्याची कॅच ड्रॉप झाली आहे म्हणजेच तो आता विध्वंसक होणार. नामी संधी आली होती चाळून, परंतु त्या संधीचा सोनं करू शकला नाही. त्या ठिकाणी फिल्डर तिथे आपण बघितली तर कॅच ड्रॉप होत असताना तो बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेला. तिथनं मिळाला चौकार आणि चौकाराने टीमची धावसंख्या 23 धावा आता टीमच्या टोटल मध्ये. यॉर्कर बॉल परफेक्टली यॉर्कर ब्लॉक केलं गेलं. अगदी चॉप करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल आणि या बॉलवरती मिळते सिंगल. 50च्या चेस डाऊन मध्ये ना सुरुवातीच्या षटकाचा अपवाद वगळताना दोन्ही षटकामध्ये आतापर्यंत चांगल्या धावा आल्यात. कारण एका ओव्हरमध्ये आपण बघितल्या फक्त 5 धावा. ज्या ठिकाणी दुसरं षटक तुषार नाईकचं सुरू झालं त्याच्या विरोधात आपण धावा बघितल्या गेल्या त्या म्हणजे 13 आणि आतापर्यंत या षटकामध्ये तब्बल 6 धावा खर्च झालेल्या आहेत. येणारे अजूनही 4 बॉलमध्ये एखादा जर मोठा फटका आला ना तर या मॅच मध्ये इंटर हलवार पद्धतीने होत जाईल बिनार संघ. फुल टॉस बॉल ऑन साइडला आणि अशा मिस्टेक कराल तर लवकरात लवकर बिनार संघ या मॅच मध्ये इंटर होईल आणि हा बॉल बॉन्डलांच्या बाहेर षटकार आणि कदाचित बॅट्समनने घेतला गेला रिव्ह वेस्ट ऑफ हाईट साठी. सो आपण चेक करूयात. आपण हा बॉल कमरेच्या वरती की खाली ओव्हर द वेस्ट साठी चॅलेंज दिलं गेलं. तर अंपायरला बॅट्समन कडनं रिव्ह्यू आलाय. पवनच्या बॅट मधला दुसरा षटकार. ऑलरेडी त्याच्या बॅट मधून एक चौकार आपण एक षटकार बघितला होता, परंतु या बॉलवरती काय घडलंय ते आपण पाहूयात. कुठे अटेम्प्ट केलाय, वेस्ट ऑफ वाईट आहे की नाही, कमरेच्या वरती की कमरेच्या खालती, या सगळ्या गोष्टीची SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून शहानिशा केली जाईल. थर्ड अंपायर आमच्यापर्यंत पोहोचवतील तो फायनल डिसिजन आणि आम्ही तो तुमच्यापर्यंत पोहोचू. सो पंचांचा सिग्नल आमच्याकडे आलाय की इट्स बीमर कमरेच्या वरती ओव्हर द वेस्ट आणि पंचांनी केलाय दंडित. म्हणजे या बॉलवरती मिळतील धावा 7. टीमची टोटल या ठिकाणी होईल ती म्हणजे 31-50 लक्ष्य असताना म्हणजे अजूनही 19 धावसंख्येची गरज. प्रत्येक ओव्हर मध्ये ज्या ठिकाणी धावसंख्या बनवायच्या होत्या ना त्या ठिकाणी पवनचा एक फटका महत्वाचा राहिला. फ्री हिटचा बॉल होता, ऑन साइडला खेळतात फाईन लेगला फिल्डर, पण तो फ्री हिटचा बॉल आहे माहिती आहे फिल्डरला सुद्धा, त्याच्यामुळे जास्त हातामध्ये ठेवला नाही बॉल फिल्डरने आणि या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळते सिंगल. हलवार पद्धतीने नव्हे तर आता आक्रमकतेने इंटर होतीये ती म्हणजेच बिनार टीम या मॅच मध्ये. 50चं टार्गेट होतं, ते 50चं टार्गेट चेस डाऊन करण्याच्या अनुमानाने आतापर्यंतच्या खेळीमध्ये आपण पाहिला तर 27 धावसंख्येचा जो महत्वाचा वाटा होता तोही कामी येईल. कारण ज्या पद्धतीने 27 धावसंख्या बनला तिथेचे टार्गेट सेट झालं, परंतु दुसऱ्या बाजूला पवनचं पाठबळ कुमार गुंडला खूप चांगलं राहिलंय. आणि आता इक्वेशनचा जर आपण विचार केला गेला तर अजूनही 18 धावसंख्येची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. 9 बॉल 18.
कव्हर्सच्या दिशेने खेळतात, फिल्डर नाहीये, चेस मोठी आहे फिल्डरसाठी, कॅच ड्रॉप केली आणि त्याचा आता इथनं फायदा उचलत असताना कुमार गुणच्या बॅट मधला एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर चौकार. फटका एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर लॉफ करत असताना इनफिल्डला प्रॉपरली क्लिअर केलं गेलं. त्या ठिकाणी आपण बघितलं तर इनफिल्डला जे एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर होते त्यांना भेदून बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेलाय आणि आता समीकरण अगदी सोपं करत असताना फक्त 14 धावसंख्येची गरज. एकच गडी गमावला गेलाय. जी सुरुवात खडतर झाली त्या खडतर सुरुवातीला कोणत्याही प्रकारचा संकोच न आणता, कोणत्याही प्रकारचा दडपण न आणता अगदी प्रेझन्स ऑफ माइंडने दोन्ही खेळाडूंनी काम केलं या मॅचमध्ये. कुमारसाठी हा बॉल मागे खेळण्याचा प्रयत्न, पण तो टप्पा पडल्यानंतर या स्कॉट बिहाइंड अपील केली जाते आणि बोल्ड झालात का? यस, थँक्यू. असं वाटलं की कॉट बिहाइंड झालाय, माफ करा. इथनं बोल्ड होत असताना फलंदाज होईल बाद. कुमार गुण मैदानाच्या बाहेर परतेल म्हणजे आता समीकरण होईल चेंज. 14ची गरज, येणारे 6 बॉल. ड्रोन फुटेज कॅचअप केले या मैदानाचे. तसाच एक पक्षी, आय थिंक सो घार असावी, ती सध्या तरी या मैदानाचा अनुमान घेते की कशा पद्धतीने खेळाडू खेळतात. या सध्या तरी ना निसर्गाने दिलेल्या धनसंपत्त्या आहेत ना, या धनसंपत्त्या राखून ठेवणं आपल्याला खूप गरजेचं आहे. कारण आधीच्या काळामध्ये आपल्याला पक्षी उठवायचे, आता आपल्याला अलाराम लावावे लागतात. आधी प्राणी न यावे म्हणून माणसं घराच्या बाहेर आपण ठेवायचो, परंतु आता ते उलटं झालंय. आता माणसं नाही यावे म्हणून आपण प्राणी ठेवतो. सध्या तरी निसर्गाचा आनंद घेत असताना एक पक्षी. 6 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. या मॅच मधलं हे समीकरण उलगडत माफ करा, 1 चेंडू अजूनही असेल. ऑन साइडला खेळतात, डीप मध्ये लॉंगॉनला फिल्डिंग चांगली झाली आहे. ग्राउंडिंग स्ट्रोक वाईड एक बॉल होता, त्याच्यामुळे थोडीशी नजर आमची हटली. इथं 13 धावसंख्येचं अजूनही समीकरण क्रॉस करायचं आहे. जिथे 18 होता तिथे चौकार कुमार गुणचा तुम्हाला येताना पाहायला मिळाला. त्याच्यानंतर त्याची विकेट आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतरची ही सिंगल. अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 37 ऑन द बोर्ड. 37 धावा टीमच्या टोटलमध्ये 50ची चेस होती. म्हणजे येणारे अजूनही 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये धावसंख्या 13 बनवायच्यात कंपल्सरी या सामन्याला जिंकण्यासाठी टीम जय बजरंग भिनारला. नेक्स्ट मॅच मॅनेजमेंट कमिटी विनर मध्ये आपण सामना खेळवणार आहोत. त्याच्यामुळे विनंती करेन की जय बजरंग पॉवर शेलार, तुम्हाला मी कॉलिंग करतोय की तुमच्या कॅप्टनला टॉस करण्यासाठी रेडी राहण्यास आम्ही कॉलिंग करतोय आणि या सामन्यामधून जो जिंकेल तो लगेचच त्यांच्याशी खेळेल. सर्वांचं सहर्ष स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण भरपूर काही शिकतो, कारण हे क्रीडांगण नेहमी ऐतिहासिक राहिलं. याच क्रीडांगणावरती भिवंडी प्रीमियर लीग काहीशा दिवसापूर्वी तुम्ही पूर्ण होताना बघितली आणि या क्रीडांगणाचा आराखडा ना सगळ्यांनाच माहिती आहे. या क्रीडांगणावरचा क्रिकेटचा खेळ, या क्रीडांगणावरची असलेली सपाट खेळपट्टी, क्रीडांगणावरती असलेलं गवत अर्थातच ग्रास, तिथे कोणताही अडथळा येत नाही. आणि मोस्ट ऑफ आपण सध्याच्या सिच्युएशनला बघितलं ना तर या विकेटवरती खेळाडूंना खेळण्यासाठी का मजा येते तर बॉलरला ते ॲडव्हान्टेज मिळतं. नाही तर बहुतांश वेळेला भिवंडी विभाग म्हटला गेला तर सिमेंटची विकेट असते, म्हणजे सिमेंटची खेळपट्टी असते. आणि सध्या तरी आपण भरपूर साऱ्या खेळाडूंच्या पायांवरती असे शूज बघतो ना की जे शूज हार्ड ग्रिपिंगचे असतात. मग सिमेंट विकेटवरती आपण असे असंख्य सारे ॲक्सिडेंट बघितलेत जिथे बॅट्समनचा पाय स्किट होतो, मग ते पडतात, कधी कधी मुरगळतो पाय. त्याच्यामुळे ही जी विकेट आहे ना सेनामातीने सारवलेली, ही विकेट बॉलरला जास्त ॲडव्हान्टेज देते. तर दुसऱ्या बाजूला बॅटरचाही आपण विचार करतो, बॅटरला ज्या पद्धतीने लवकर सेट व्हायचं आहे त्याही पद्धतीने तो सेट होतो, पायांची ग्रिपिंग तेव्हाही त्याला चांगली मिळते. म्हणून ही खेळपट्टी सगळ्यांसाठी उपयुक्त ठरणारी खेळपट्टी आहे.
आणि त्याच खेळपट्टीवरती डीडी ग्राउंडवरती चालू असणारी ही स्पर्धा आई वज्रेश्वरी निंबोली स्पोर्ट्स आई वज्रेश्वरी चषक 2025 मध्ये बनवायच्या धावा 13. आता सेट झाला मैदानाच्या आतमध्ये पवन. त्यालाही माहिती आहे की कुमार गुण गेल्यानंतर आता रिस्पॉन्सिबिलिटी वाढली. पवन एक मॅच्युअर खेळाडू आहे, परंतु त्याच मॅच्युरिटीने प्रत्येकालाही ओळखला जातो. डेथ ओव्हरमध्ये तो आलाय, त्याला रोखायच्या धावा 13. 6 चेंडू 13 धावसंख्येचं समीकरण. एका बाजूला टेमगरपाडा तर दुसऱ्या बाजूला भिनार. 6 चेंडू धावा 13. शेवटच्या षटकाला आपण करत आहोत सुरुवात, ज्या शेवटच्या षटकामध्ये आलाय प्रतीक. स्पिनर बॉलर कमी रिदम परंतु बॉल स्पिन करण्याची ताकद त्याच्यामध्ये. पवन साठी बॉल मध्ये विकेट मिळू शकते. फाईन लेगचा फिल्डर दीपेश नाईक त्या ठिकाणी होता, परंतु त्याच्या समोर चेंडू पडण्यात आला आणि बॉल मागे चाललाय. इथं आपल्याला पाहायला मिळतात 2 धावा. तिसरीचे ट्राय चालू सुरू आहे. स्ट्रायकिंग वरती फेकी, डेंजर एंड वरती फलंदाज आणि इथं काय घडलं ते पाहावं लागेल. DRS सिस्टीमचा आता करूयात वापर आणि बघूयात की फलंदाज आउट की नॉट आउट. 2 धाव पूर्ण झाल्या होत्या. तिसरी धाव घेता वेळेला दोघांमधला जो तालमेल होता, सन्मान्य नरेशजी गुळवी, बजरंगजी गुळवी आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी या मंचावरती आगमनित होत आहेत. या वेलकम, तुमचं आम्ही सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे आणि नॉट आउट 3 धावसंख्या सक्सेसफुल रित्या कंप्लीट करत असताना पहिल्याच बॉलवरती पवन. काय गुड रनिंग बिटवीन द विकेट होती. दुसऱ्या धाव घेता वेळेला ना हे दोन्ही खेळाडू एकमेकाच्या समोर आले. त्यावेळेला त्यांनी दोघांचा रूट चेंज केला, दोघांची जागा चेंज केली. जसा समजला की फिल्डर बेट झाला, डीप मध्ये बॉल गेलाय, तसा कन्व्हर्शन झाला दोघांमध्ये. तिथे मिळाला धावा 3. 13ची गरज होती 6 चेंडूंमध्ये. आता 10 धाव बनवायचे आहेत 5 चेंडूंमध्ये. कारनामा करावा लागेल. क्रिकेटमधले कारनामे तुम्ही कधी करू शकता. ते असे कारनामे असतात जे कारनामे तुमच्या क्रिकेट करिअरला पुढे नेत असतात. त्याच्यामुळे हा कारनामा करावा लागेल. एका बाजूला धावा बनवायचे आहेत, दुसऱ्या बाजूला रोखायचे आहेत. आता 10 धावसंख्येचं समीकरण राहिलं. 5 चेंडू लिमिटेड बॉल शिल्लक राहिल्यात, जिथे 10 धावा कंपल्सरी डिफेंड आणि कंपल्सरी बनवायचे आहेत. 5 चेंडू 10 धावा, गोलंदाज तयार. सेकंड बॉल कमी गतीचा, शफल झाले जास्त, ऑप्शनच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि ही शार्पली माइंडेड बॉलिंगची पिचिंग तुम्ही बघितली ती म्हणजेच गोलंदाज प्रतीक गोरेची. प्रत्येक गोरे सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाहीये. अनेक ऊन पावसाले त्यांनीही बघितलं. त्याच्याच बॉल मधून खरं तर तुम्ही हा चांगला बॉल डिलिव्हर्ड होताना बघितला. फुल टॉस बॉल समज स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फिल्डर दूरवरती टप्पा पडलाय आणि बॉल चला बाउंड्रीच्या बाहेर. एक राहिला नावावरती प्रतीकच्या तर दुसरा राहिला नावावरती पवनच्या. बॅटमधून हा चौकार. झालेले आहेत ज्यांच्या माध्यमातून 3 क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला मिळाली आहे. 6 धावसंख्येची फक्त गरज. 3 चेंडू 6 धावा, 50चं टार्गेट होतं आणि प्रत्येक ओव्हर मध्ये सामना टर्न होत गेला. 6ची गरज. कोलो टप्प्याचा बॉल अपील केली जाते पंचांकडे. स्ट्रॉंग अपील आणि फलंदाज बाद. प्लम सापडला गेला, अगदी मिडल स्टंप वरती होता उभा. तिथनं पंचाने फिंगर अप केलं गेलं. या महत्वाच्या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट मिळत असताना, अगेन्स्ट खेळत असताना बजरंग भिनारच्या तिथनं पाहायला मिळतं टेमगरपाडाला मिळते विकेट. फलंदाज बाद. मध्ये ज्या ठिकाणी आपण बघितल्या फक्त 5 धावा. सिच्युएशन सेम टू सेम होती जेव्हा टेमगरपाडा संघ बॅटिंग करत होता आणि या इनिंग मध्ये आपण बघितलं तर या इनिंग मध्ये दीपेशच्या विरोधात फक्त 5 आल्या. सिच्युएशन सिमिलरिटी काय तर दोन्ही ओव्हर मध्ये जेव्हा फर्स्ट इनिंग मध्ये बॉलिंग करत होता ना संघ भिनार, तेव्हा दोन्ही षटकामध्ये जास्त धावा तुम्ही पाहिल्या होत्या आणि याही इनिंग मध्ये तुम्ही बघताय तर 2च ओव्हर मध्ये जास्त धावा आल्यात. परंतु त्या ठिकाणी 13 धावा होत्या. प्रेम भोईरने 13 धावा खर्च केला. इथे 13 धावा बनवायच्या आहेत आणि त्यात बनवत असताना आतापर्यंतच्या आपण 4 बॉल मध्ये बघितल्या 7 धावा, म्हणजे येणारे बॉल असतील 2 आणि 2 बॉल मध्ये बनवायच्या धावा 6. 2 बॉल 6 धावा. वळतोय सामना. आता मैदानाच्या आतमध्ये कदाचित जयेश गेलाय. या टीमचा पिंच हिटर, टीमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये झालाय दाखल. त्याला कारनामा करण्यासाठी ना आता 2च बॉल मिळतील. तो सेट होण्याची गरज खरं तर आता राहिली नाही. तर आता ज्या सिच्युएशनला तो मैदानाच्या आतमध्ये गेलाय ना तिथे सेट होण्यासाठी वेळ नाहीये. 2 चेंडू 6 धावा. टर्निंग पॉइंट मिळालं एका विकेटने या मॅचला आणि आता समीकरण 2 चेंडू 6 धावा. अतिशय उपयुक्त बॉल आणि इम्पॉर्टंट बॉल घेऊन प्रतीक होतोय तयार.
ओव्हर द स्टंप कोलू टप्प्याचा बॉल आणि वॉट बॉल या मॅचला टर्न करण्यात आली आहे. म्हणून मी आधीच म्हटलं होतं की प्रतीक गोरे कच्च्या गुरुचा चेला नाहीये. अनेक वर्ष त्याच्या फिरकीवरती गिरकी घातली फलंदाजाने आणि सध्या तरी विरोधात जयेश असा बॉल टाकला ज्या बॉलवरती प्रत्युत्तरच नव्हतं. आता अशी कंडिशन आहे की ठोकला तर जिंकला, हुकला तर मुकला. 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. कंडिशन 7 धावसंख्येचा चेस डाऊन मध्ये. आता एक चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. दोन्ही संघांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. टाळ्यांच्या गजराने स्वागत करूया. एक चेंडू 6 धावसंख्येची गरज. यावेळेला वाटप बॉल आणि 13 धावसंख्या डिफेंड करत असताना परफेक्शन तुम्हाला पाहायला मिळालं प्रतीक गोरेचं. आणि प्रतीक गोरेच्या बॉलिंग वरती हा सामना जिंकलाय तो म्हणजे संघ सेकंड इनिंग मध्ये फिल्डिंग करत असताना जयदुर्गा टेमगरपाडा या टीमनं. सामना सुंदर रंगला मैदानाच्या आतमध्ये. असं वाटलं होतं की मॅच मध्ये टेमगरपाडा संघ आला कधी, बिनार संघ या मॅच मधून पराभूत झाला कधी.